कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितले की दररोज फक्त एक काम केल्याने तुमच्या घरात आजारपण टिकणारच नाही. औषधांपेक्षा प्रभावी खर्च शून्य आणि ते कार्य दत्तभक्त अनेक वर्षांपासून श्रद्धेने करत आहेत. मग तुम्ही ते कराल का? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे अशी एक छोटी चूक जी हजारो लोक नकळत करतात आणि त्यामुळे त्यांना या साधनेचे पूर्ण फळ मिळत नाही. श्री गुरुदेव दत्तांचे महत्त्व. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नाव कानावर पडताच मनाला विलक्षण शांतता मिळते. श्री गुरुदेव दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप मानले जाते. जेथे दत्तभक्ती असते तेथे भय कमी होते, मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. दत्त म्हणजे केवळ देव नव्हे, तर सद्गुरू, मार्गदर्शक आणि संकटातून बाहेर काढणारी ही एक शक्ती आहे. आजही लाखो भक्तांचा अनुभव आहे की मनापासून दत्तनाम घेतल्यावर अडचणी कमी होऊ लागतात. आजारपणाचे खरे कारण आपण समजतो. आजार म्हणजे फक्त शरीराचा त्रास, पण आपल्या शास्त्रानुसार अनेक वेळा मनातील ताण, भीती, नकारात्मक विचार, राग, मत्सर यांचाही शरीरावर परिणाम होतो. मन अस्वस्थ तर शरीरही अस्वस्थ आणि मन शांत तर शरीरालाही बळ मिळते. म्हणूनच दत्तभक्तीमध्ये मन शुद्ध करण्यावर भर दिला जातो. ते एक कार्य कोणते? आता प्रश्न, ते कार्य कोणते? ते म्हणजे दररोज श्रद्धेने श्री गुरुदेव दत्तांचा नामजप करणे. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र किमान 108 वेळा किंवा 11 मिनिटे पूर्ण श्रद्धेने जपा. जप करताना मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत ठेवा आणि दत्तमूर्तीसमोर किंवा मनात त्यांचे स्मरण करा. दत्तभक्तांच्या मते यामुळे मनातील अस्थिरता कमी होते, सकारात्मक विचार वाढतात आणि मानसिक शांततेमुळे आरोग्यावरही चांगला परिणाम होऊ शकतो. एक प्रेरणादायी कथा. साताऱ्यातील एक वृद्ध गृहस्थ सतत आजारी, घरात तणाव, औषधे सुरूच. एके दिवशी एका वृद्ध दत्तभक्ताने सांगितले, दररोज सकाळी फक्त 11 मिनिटे श्री गुरुदेव दत्त म्हण. त्यांनी सुरुवात केली. पहिल्या आठवड्यात मन शांत झाले. एका महिन्यानंतर त्यांच्या स्वभावात देखील बदल झाला आणि घरातील वातावरण बदलले. तसेच त्यांनी सांगितले, कदाचित माझा सर्व आजार गेला नाही, पण भीती मात्र गेली, नैराश्य गेले आणि जगण्याची ताकद मिळाली. हीच खरी दत्तभक्तीची शक्ती आहे. ही चूक करू नका. अनेक लोक नामजप करतात, पण मन दुसरीकडे असते किंवा फक्त संकट आले की देव आठवतो. हीच सर्वांची मोठी चूक आहे. श्रद्धा, नियमितता आणि सकारात्मक आचरण यांचा एकत्रित परिणाम महत्त्वाचा असतो. समारोप. मित्रांनो, जर तुम्ही आजपासून दररोज फक्त 11 मिनिटे श्री गुरुदेव दत्त हा नामजप सुरू केला तर मनाला शांती, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक बळ नक्कीच मिळू शकते. लक्षात ठेवा, आध्यात्मिक साधना ही वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार अवश्य घ्या. नामस्मरण हे मानसिक आधार, श्रद्धा आणि सकारात्मकतेसाठी उपयुक्त आध्यात्मिक साधन आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या दत्तभक्त मित्रांना शेअर करा. तसेच आणखीन अशाच आध्यात्मिक माहिती, सुंदर बोधकथा आणि सण उत्सवांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. थँक्यू.